सगळ्यांना नमस्कार. मी पल्लवी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि रात्रभर मला तर काही झोपच आले नाही, कारण की कामुळे माहीत आहे का, कारण की नवीन क्वार्टरची साफसफाई करायची होती आणि सकाळी सकाळी आम्ही पोचलो नवीन क्वार्टरमध्ये आणि आमची साफसफाई स्वच्छता मोहीम सुरू केली. बरंच खराब होतं. पहिल्यांदा पूर्ण पाणी टाकून पूर्ण साफ केलं आणि बघा हे सेकंड टाईम होता, तेवढं घाण होतं. आणि सोबतीला माझे फौजी होते. आता कसं आहे, हातभार जर लावला ना सगळ्यांनी तर कामं पटापट होतात आणि दुसऱ्यांनाही म्हणजे स्वतःलाही जास्त त्रास होत नाही आणि छान वाटतं की आपल्या सोबतीला आहे, आपल्याला एकट्याला करायचं काम नाही पडलं. आणि विशेष म्हणजे आपला नवरा सोबतीला असला ना तर माणूस कोणतीही गोष्ट करू शकते, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा सामान वगैरे सगळं आणून टाकून दिलं, कारण की फौजींची सुट्टी सुरू झाली होती. गावाला जाणं महत्त्वाचं होतं. त्याचं सामान शिफ्टिंगमुळे की नाही त्यांनी थोडं लेट जायचं ठरवलं. त्यामुळे सामान काही लावत बसलो नाही आम्ही. एकाच दिवशी सगळं आणून ठेवून दिलं. गावाकडनं येऊ आणि त्यानंतर मग सविस्तर साफसफाई करू असं ठरलं होतं. एवढं काही डीप क्लिनिंग केली नव्हती, वरवरतीच केली होती. आणि हे बघा हे माझं जुनं क्वार्टर आहे. आता हे माझ्या लाईफमधलं पहिलं क्वार्टर आहे, त्याच्यामुळे या क्वार्टरसोबत माझ्या बऱ्याच काही आठवणी जोडल्या गेल्या. तर या क्वार्टरला विसरणं तरी माझ्यासाठी काही शक्य नाही आणि खरंच खूप खराब वाटत होतं. सामान काढल्यानंतर बघा कसं दिसत होतं आणि जेव्हा सामान तेव्हा खूप छान दिसत होतं हे क्वार्टर. आणि मग मी सगळं सामान वगैरे पॅक केलं, बॅगा वगैरे. एकदा क्वार्टर चेक केलं सामान आपलं काही सुटलं आहे का म्हणून. पुन्हा नवीन क्वार्टरमध्ये गेलो. आमचं आवरलं पुन्हा, कारण की गावाकडे आजच निघायचं होतं सायंकाळासाठी. आणि मग बॅगा वगैरे पॅक करून एकदा पुन्हा सगळं चेक केलं. सगळ्या खिडक्या, दरवाजे वगैरे लावून घेतले आणि मग निघालो आम्ही गावाकडे जाण्यासाठी. आणि आमचा प्रवास इथून सुरू झाला. पहिला प्रवास असतो आमचा रिक्षाने. चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब